मी प्रिया पाटील. आता आपण तुम्हाला चवळीची आमटी करून ती पण विदाउट वाटपाची. तर चवळी घेतली आहे मी, एक सिटी काढून उकळून. बटाटा घेतला एक, थोडा मीडियम आकार कापून. कढीपत्ता फोडणीला, कांदा बारीक चिरून, टोमॅटो, हळद आणि मालवणी मसाला. तर आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला. टाकून घेऊया. पॅन थोडा गॅस ठेवूया, आपण फास्ट ठेवूया. समजा आपल्याला कांदा टाकून घ्यायचा फोडणीला. कढीपत्ता, टोमॅटो, आणि लसूण ठेचून घेतलेले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. लालसर पण 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. हळद, मालवणी मसाला तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला. आणि बटाटे टाकून घ्यायचे मीडियम आकाराचे. थोडे मोठेच ठेवायचे आपल्याला. हे पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण चवळी टाकून घेऊया. पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जास्त शिजवायची नाही आपल्याला, एक शिटीवरती व्यवस्थित शिजली जाते चवळी. रात्रभर भिजत घालून ठेवलेली चवळी म्हणून व्यवस्थित झाली. आता आपल्या ह्याच्यामध्ये ना चवळीचं पाणी आपण उकळलंय ना, तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं. गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला. 1 ग्लास पूर्ण गरम पाणी, तेही चवळीचं. हे पण व्यवस्थित मिक्स करूया. आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आपल्याला. आपण चवीनुसार मीठ परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मी ह्याच्यामध्ये वाटपाचा वापर अजिबात नाही केलेला आहे. आणि झाकण मारून ठेवायचं आपल्याला. आणि झाकणावरती अजिबात पाणी नाही टाकायचं आहे. झाकण मारून ठेवते. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपली चवळीची उसळ. बटाटा पण छानपैकी शिजलंय. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करू. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी विदाउट वाटपाची चवळीची उसळ. आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. थँक्यू.